नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड सीईटी संदर्भात अगदी प्रॉपर कोचिंग असेल, अगदी हॉल तिकीट असेल, कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। त्यामुळे आपण सर्वात प्रथम सांगत आहोत, आपलं चॅनल आजच जॉईन करा। एकदा का चॅनल जॉईन केलं तर तुम्हाला ॲडमिशनपर्यंत काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल तुमच्या शंका विचारण्यासाठी जॉईन करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हॉल तिकीट विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होतील। सर्वात प्रथम तुम्हाला सिटी कळणार आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे। तर हा राहिला जरा वेगळा प्रश्न। तर या सीईटी अंतर्गत अनेक कॅन्डिडेट आपल्याला प्रश्न विचारत आहेत की बीएड सीईटीमध्ये पासिंग मार्क कितीचा असणार आहे, किती मार्क पडल्यावरती आम्ही पास होणार आहोत, किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी किती पर्सेंटेज असले पाहिजेत, हा प्रश्न अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत। तर या संदर्भात आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच एमएसटी सीईटी अंतर्गत ज्या विविध सीईटी घेतल्या जातात, तर यातीलच एक जी बीएड सीईटी आहे, तर यावर्षीची जी सीईटी आहे तर याच्यामध्ये पास होण्याचा क्रायटेरिया असा काही कन्फर्म नाही आहे। सीईटीमध्ये पास नापास असं नसतं, तर सीईटीमध्ये अटेम्प्ट असणे महत्त्वाचं आहे। तर याच्यामध्ये 1 पर्सेंटाईल असेल, तर 2 पर्सेंटाईल असतील, 10 पर्सेंटाईल असतील तरी देखील तुम्ही बीएड प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असता। तर याच्यामध्ये पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज असा फरक असतो, तुम्हाला साधारणतः कल्पना असेलच। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज आहे। तर ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। पर्सेंटेज साधारणतः गुणांवरून काढले जातात, पण पर्सेंटाईल विद्यार्थ्यांच्या संख्येवरून काढले जातात। काही विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल म्हणजे काय हे परिचयाचं असेलच। तर यामध्ये आपण एक्झाम्पल माहिती घेऊया की साधारणतः ओबीसी कॅटेगरी, प्रत्येक कॅटेगरीनुसार विद्यार्थी फॉर्म भरत असतात। तर ओबीसी कॅटेगरी असेल किंवा ओपन असेल, जनरल त्यानंतर एससी एसटी एसटी कॅटेगरी असतील, तर याच्या अंतर्गत साधारणतः ओबीसी कॅटेगरीतले 100 विद्यार्थी आहेत आणि त्यांनी एमएसटी सीईटी परीक्षा दिली आणि 100 मधले समजा एका विद्यार्थ्याने 80 स्कोर टॉप केला, म्हणजे टॉपर जो आहे तो 80चा आहे, तर या विद्यार्थ्याला 100 पर्सेंटाईल गुण दिले जातात आणि त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने विद्यार्थ्यांनी जसे गुण मिळवले तशाच प्रकारे पर्सेंटाईल म्हणजेच 100 पासून उलट क्रमाने 99 पर्सेंटाईल, 95 पर्सेंटाईल अशा प्रकारचे गुण दिले जातात। म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार जो विद्यार्थी टॉप करेल तो 100 पर्सेंटाईल असतो आणि त्याच्या खाली उतरत्या क्रमाने हे पर्सेंटाईल देण्याची पद्धत अगदी मेथडनुसार वापरली जाते। डायरेक्ट ही लक्षात घ्या की डायरेक्ट पर्सेंटाईल गुण दिलं जात नाही आहे, त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरला जातो, पण अशा प्रकारे साधारणतः ही पर्सेंटाईल प्रोसेस वापरली जाते। त्यामुळे ज्याला टॉप मार्क मिळतील तो पहिला पर्सेंटाईल म्हणजे 100 पर्सेंटाईल असतो। तर अशा प्रकारे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज यामधला फरक आहे। त्यामुळे साधारणतः लक्षात घ्या सीईटीमध्ये बीएड कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पर्सेंटाईल आहे ते मिळवणं गरजेचं आहे। अटेम्प्ट महत्त्वाचं आहे आणि लक्षात घ्या की गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी साधारणतः 85 आम्ही कमी सांगत आहोत, तर 90च्या वरती म्हणजेच 90 पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण असणं गरजेचं आहे। कारण का मागील वर्षामध्ये जास्तीत जास्त पर्सेंटाईल असून देखील विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेले नाहीत। आणि प्रश्न राहिला प्रायव्हेट कॉलेजमध्ये, तर तुम्हाला कितीही पर्सेंटाईल मिळाले तर साधारणतः प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 60च्या पुढे 70च्या पुढे पर्सेंटाईल गुण असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारचे गुण असणे गरजेचं आहे। पर्सेंटाईल जेवढे मिळतील तेवढे, तर अशा प्रकारे गुणांची अपेक्षा आहे। जेवढे चांगले पर्सेंटाईल मिळतील तेवढे कॉलेजेस लवकर लागण्याचे चान्सेस असतात। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे। पर्सेंटाईल, पर्सेंटेज आणि पास नापास अशा प्रकारची प्रोसेस संदर्भात तुम्हाला माहिती मिळालीच असेल। तर याबरोबर तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे बीएड सीईटी संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा।